उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकताच आपला कार्यकाळ संपण्याआधीच उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे। त्यामुळे उपराष्ट्रपती पद आता रिक्त झालं आहे। परंतु आपल्याला माहिती आहे का की भारतात एकदा अशीच वेळ आली होती की उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती ही दोन्ही पदं एकाच वेळी रिक्त झाली होती। त्यावेळी पहिल्यांदाच आता काय करायचं हा प्रश्न उभा राहिला होता। त्यावेळी यातनं कसा मार्ग काढला गेला याचीच रंजक कथा आज। नमस्कार, मी हर्षद वैद्य कॅमेरामन रोहित सह हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। साल होतं 1969। इंदिरा गांधी आणि काँग्रेसमधील इतर नेते यांच्यात अंतर्गत धुसफूस टोकाला पोहोचायला सुरुवात झाली होती। त्यावेळी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले होते, एक इंदिरा गांधींचा आणि दुसरा ज्येष्ठ नेत्याचा, ज्याला सिंडिकेट म्हटलं जाईल। या दोन्ही गटांमध्ये काँग्रेसमधील वर्चस्वासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती। अशातच एक दुर्दैवी घटना घडली। तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं। त्या रिक्त झालेल्या पदासाठी नवीन उमेदवाराचा शोध सुरू झाला होता। सिंडिकेट गटाकडून नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवारी देण्याबद्दल चर्चा करण्यात आली व त्यांनाच उमेदवारी देण्यात आली। जर सिंडिकेट गटाचा राष्ट्रपती झाला तर आपल्या वर्चस्वाला धक्का बसेल हे ओळखून इंदिरा गांधी यांनी रेड्डींच्या नावाला विरोध करत तत्कालीन उपराष्ट्रपती व्ही गिरी यांचं नाव पुढे केलं। इंदिरा गांधी यांच्या या कृतीमुळे काँग्रेसमधील वादंग चव्हाट्यावर आले। काँग्रेसमध्ये फूट पडली। जुन्या आणि ज्यांचा इंदिरा गांधींना विरोध होता त्यांच्या गटाला काँग्रेस ओ तर इंदिरा गांधींच्या गटाला काँग्रेस आर असे ओळखले जाऊ लागले। इंदिरा गांधींच्या समर्थनामुळे व्ही गिरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायचं ठरवलं। परंतु तिथेच एक मोठा पेच प्रसंग तयार झाला। व्ही गिरी हे त्यावेळी भारताचे उपराष्ट्रपती होते। संविधानानुसार जेव्हा राष्ट्रपतींचं पद रिकामं असतं तेव्हा उपराष्ट्रपती ते प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करतात। तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचं निधन झाल्यामुळे व्ही गिरी हेच त्यावेळी प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करत होते। संविधानात अशीही तरतूद आहे की उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात, तर राष्ट्रपतींना जेव्हा राजीनामा द्यायचा असतो तेव्हा ते आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात। परंतु आता परिस्थिती अशी तयार झाली होती की राष्ट्रपतीच नसल्यामुळे उपराष्ट्रपती व्ही गिरी हे प्रभारी राष्ट्रपती होते आणि आता ते आपल्या पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीला उभे राहणार होते। त्यामुळे राजीनामा देणारेही तेच आणि स्वीकारणारेही तेच अशी परिस्थिती तयार झाली। आता करायचं काय हा मोठा प्रश्न उभा राहिला। शेवटी व्ही गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला। त्यांनी सल्ला दिला की उपराष्ट्रपती व्ही गिरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा लिहावा, राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींच्या टेबलवर नेऊन ठेवावा, त्यानंतर कुठलीही कृती न करता सरळ निघून जावे। त्याप्रमाणे व्ही गिरी यांनी केलं। ती पहिलीच निवडणूक होती की खुद्द प्रभारी राष्ट्रपतीच राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवत होते। या निवडणुकीत मतदान झालं आणि शेवटी व्ही गिरी यांनी अगदी काठावरचं बहुमत घेऊन नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव केला। इंदिरा गांधी यांच्या अनिर्बंध कारकिर्दीची ही निवडणूक सुरुवात मानली जाते। परंतु ही ऐतिहासिक घटना सर्वांच्याच स्मरणात राहिली आहे हे नक्की। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।